हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं की लिस्ट इन HTML हा पॉईंट सुरू केलेला. त्यामध्ये आपण 4 टाईपच्या लिस्ट बघणार होतो. ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट, नेस्टेड लिस्ट आणि डेफिनेशन लिस्ट. अशा 4 टाईपच्या लिस्ट आपण त्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आपण ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट ह्या 2 लिस्टचे टाईप आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरला आपण बघूया डेफिनेशन लिस्ट. आता डेफिनेशन लिस्ट काय? The definition list is not a list of items. This displays a definition terms and the definition description. जसं ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट आपण काय करत होतो? ऑर्डर्ड लिस्ट आणि अनऑर्डर्ड लिस्ट आयटम्स डिस्प्ले करत होतो. डिफरंट जशी आपण कोणत्या पण मालाची खरेदी करतो, लिस्ट आयटम्स वन बाय वन लिहितो, तसंच लिस्ट आयटम्स डिस्प्ले करत होतो. पण डेफिनेशन लिस्टमध्ये आपण लिस्ट आयटम्स नाही डिस्प्ले करणार, तर डेफिनेशन डिस्क्रिप्शन किंवा डेफिनेशन टर्म्स डिफाईन करणार आहे. आता डेफिनेशन टर्म्स किंवा डेफिनेशन डिस्क्रिप्शन म्हणजे काय? तर कोणत्या पण पॉईंटची किंवा टर्मची डेफिनेशन त्याला म्हणायचं डेफिनेशन लिस्ट डिस्प्ले करणं. जसं की तुमचा C++ असेल तर C++ची डेफिनेशन काय लिहिता? दिस इज ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज. C++ इज ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तसंच HTMLची काय डेफिनेशन लिहिता? HTML इज ए हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि पुढे कोणत्या पण टर्मची तुमच्या पूर्ण डेफिनेशन जर लिहायची असेल तर त्यासाठी डेफिनेशन लिस्टचा यूज होतो. आता डेफिनेशन लिस्ट डिस्प्ले करण्यासाठी DL हा टॅग यूज केला जातो. डेफिनेशन लिस्ट, DL डेफिनेशन लिस्ट. कोणत्या पण टर्मची डेफिनेशन डिफाईन किंवा डिस्प्ले करण्यासाठी DL हा टॅग यूज केला जातो. ॲक्च्युअल जी डेफिनेशन टर्म आहे ती डिस्प्ले करण्यासाठी DT हा टॅग यूज केला जातो. जसं की आपल्याला HTMLची डेफिनेशन लिहायची तर डेफिनेशन टर्म कोणत्या टर्मची लिहायची? तर DT आणि HTML आणि DT टॅग तुमचा क्लोज. नेक्स्ट डेफिनेशन. आता ॲक्च्युअलची डेफिनेशन आहे ती लिहिण्यासाठी DD हा टॅग यूज केला जातो. म्हणजे डेफिनेशन लिस्ट कोणत्या पण टर्मची डिस्प्ले करण्यासाठी 3 टॅग यूज केले जातात. डेफिनेशन लिस्ट जेवढ्या पाहिजे तेवढ्या टर्मची तुम्ही डेफिनेशन लिस्ट डिस्प्ले करू शकता. त्यासाठी सुरुवातीला DL डेफिनेशन लिस्ट हा टॅग द्यायचा. ज्या टर्मची डेफिनेशन लिहायची आहे तो टर्म लिहिण्यासाठी DT म्हणजे डेफिनेशन टर्म हा टॅग यूज केला जातो. आणि त्या टर्मची ॲक्च्युअल डेफिनेशन लिहिण्यासाठी DD म्हणजे डेफिनेशन डिस्क्रिप्शन हा टॅग यूज केला जातो. आता डेफिनेशन डिस्क्रिप्शन म्हणजे काय येणार आहे आपलं? HTML इज ए हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. जर अजून कन्स्ट्रक्टरची डेफिनेशन लिहायची असेल तर कन्स्ट्रक्टर इज ए मेंबर फंक्शन हुज नेम इज अ सेम ॲज ए क्लास नेम. तसंच मग त्यासाठी DD टॅग यूज करायचा. परत अजून समजा दुसऱ्या कोणत्या टर्मची डेफिनेशन लिहायची तर परत त्यासाठी DT टॅग डेफिनेशन टर्म C++ची लिहायची तर ती टर्म लिहायची. कोणत्या टर्मची डेफिनेशन लिहायचंय तो टर्म लिहायचा. आणि ॲक्च्युअल C++ची डेफिनेशन लिहिण्यासाठी DD हा टॅग यूज करायचा डेफिनेशन डिस्क्रिप्शन. तुम्हाला पाहिजे तेवढ्या टर्मची तुम्ही डेफिनेशन DT आणि DD जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकता, लिहू शकता. आणि शेवटी तुमचा DL टॅग क्लोज करायचा. डेफिनेशन लिस्ट तुम्हाला पाहिजे तेवढ्या टॅगची डिस्प्ले करून. ठीक आहे, आता ह्या डेफिनेशन लिस्टचा प्रोग्राम बघूया आपण. बघा HTML तुमचं हेड टायटल मी डायरेक्ट बॉडी टॅग पासून लिहिते. मध्ये हेड टायटल पण येणार तुमचं बॉडी टॅग. ठीक आहे, आता आपण काय डिस्प्ले करतोय? डेफिनेशन लिस्ट. मी एक हेडिंग देते, दिस इज डेफिनेशन लिस्ट शॉर्ट फॉर्ममध्ये आणि H1 टॅग क्लोज. ठीक आहे, आता आपल्याला 2-3 किती पण टर्मची तुम्हाला पाहिजे तेवढ्या टर्मची तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. त्यासाठी सुरुवातीला यूज करायचा DL टॅग डेफिनेशन लिस्ट. ठीक आहे, किती टर्मची तुम्हाला किंवा किती लिस्टची डेफिनेशन लिहायची? DL टॅग. ॲक्च्युअल टर्म लिहिण्यासाठी DT टॅग डेफिनेशन टर्म. समजा HTMLची लिहायची तर HTML तो टर्म लिहायचा. इथं तुमचा DT टॅग
क्लोज. ठीक आहे. नेक्स्ट आता HTML चे डेफिनेशन लिहायचे, तर त्यासाठी DT टॅग यूज करायचा, डेफिनेशन डिस्क्रिप्शन. काय डेफिनेशन HTML ची, तर HTML इज ए हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. मार्कअप लँग्वेज तुम्हाला कोणती पाहिजे ती त्या मोठ्या टर्मची लिहू शकता. नंतर तुमचा DT टॅग क्लोज करायचा आहे. नंतर नेक्स्ट अजून मला समजा एखाद्या टर्मचे डेफिनेशन द्यायचे, तर परत DT टॅग डेफिनेशन टर्म. समजा मला C++ ची लिहायची डेफिनेशन, तर ती टर्म C++, नंतर DT टॅग तुमचा क्लोज. ॲक्च्युअल परत C++ चे डेफिनेशन लिहिण्यासाठी परत DT टॅग यूज करायचा, डेफिनेशन डिस्क्रिप्शन, आणि त्याची डेफिनेशन घ्यायची. C++ इज ए प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तुम्हाला जे काय लिहायचं ते लिहायचं. नंतर DT टॅग तुमचा क्लोज करायचा आणि लास्टला तुमचा DL टॅग क्लोज करायचा. ठीक आहे. डेफिनेशन लिस्ट DT मध्ये तुमचं HTML ज्या टर्मचे डेफिनेशन लिहायचे त्यासाठी DT टॅग, ॲक्च्युअल डेफिनेशन लिहिण्यासाठी डेफिनेशन डिस्क्रिप्शन जे काय आहे ते. परत एखाद्या टर्मची डेफिनेशन लिहायची असेल तर परत DT टॅग यूज करायचा, डेफिनेशन टर्म, परत DT टॅग ॲक्च्युअल डेफिनेशन लिहिण्यासाठी. असं तुम्हाला पाहिजे तेवढ्या टर्मची तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. त्यासाठी DL आणि DT असे टॅग यूज करायचे. ठीक आहे. DL कशासाठी, डेफिनेशन लिस्ट. शेवटी सगळ्या टर्मची डेफिनेशन लिहून झाली की DL टॅग क्लोज करायचा. आणि मध्ये पाहिजे तेवढ्या टर्म लिहिण्यासाठी DT, त्या टर्मची ॲक्च्युअल डेफिनेशन लिहिण्यासाठी DT टॅग यूज करायचा. हे झाले आपली डेफिनेशन लिस्ट. नेक्स्ट पॉइंट आहे, नेस्टेड लिस्ट. नेक्स्ट पॉइंट आहे नेस्टेड लिस्ट. आता नेस्टेड लिस्ट म्हणजे काय, तर एखाद्या नेस्ट म्हणजे काय, पुट करणे. एका टर्मच्या आतमध्ये दुसरी टर्म म्हणजे किंवा एखाद्या पॉईंटच्या आतमध्ये दुसरा पुट करणं, त्याला म्हणायचं नेस्टेड लिस्ट. नेस्ट म्हणजे एकाच्या आतमध्ये पुट कर. ठीक आहे. आता नेस्टेड लिस्ट बघा, नेस्टेड लिस्ट म्हणजे काय, द लिस्ट कॅन बी नेस्टेड. जसं की ऑर्डर्ड लिस्टचा एक टाईप आहे. समजा 1, 2, 3 अशा टाईपमध्ये आपण ऑर्डर्ड लिस्ट डिफाईन करतोय. त्याच्या आतमध्येच मला पॉईंट वाईज घ्यायचे. समजा A, B असे पॉईंट टाकायचे. 1, 2 च्या आतमध्ये AB असं करायचं असेल तर त्याला म्हणायचं नेस्टेड लिस्ट. एका टर्मच्या आतमध्ये दुसरी टर्म डिफाईन करणं त्याला म्हणायचं नेस्टेड लिस्ट. जसं एका पॅरेग्राफच्या आतमध्ये दुसरा पॅरेग्राफ घेतो किंवा सिंगल लिस्ट आयटम डिस्प्ले करतो, तसं नेस्टेड लिस्ट. तुम्हाला नेस्टेड लिस्टचे प्रोग्राम पेपरमध्ये येतात आणि त्याच्यावरून त्याचं आउटपुट लिहायचं असतं. आता प्रोग्राम बघूया आपण. HTML हेड, टायटल तुम्हाला पाहिजे ते द्या, टायटल टॅग क्लोज, आणि नंतर हेड टॅग क्लोज. नंतर आपला बॉडी टॅग, त्याच्यामध्ये मी एक हेडिंग देते, दिस इज नेस्टेड लिस्ट. दिस इज नेस्टेड लिस्ट. H1 टॅग क्लोज. ठीक आहे. नेक्स्ट आता नेस्टेड लिस्ट म्हणजे आपण जसं ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट बघितलं तसं आपण ऑर्डर्ड लिस्टमध्ये अनऑर्डर्ड लिस्ट पण डिस्प्ले करू शकतो किंवा अनऑर्डर्ड लिस्टच्या आतमध्ये ऑर्डर्ड लिस्ट पण डिस्प्ले करू शकतो. त्याला म्हणायचं नेस्टेड लिस्ट. एका लिस्टमध्ये दुसरी लिस्ट डिस्प्ले करणं. फर्स्ट ऑफ ऑल मी ऑर्डर्ड लिस्ट घेते. ठीक आहे. ऑर्डर्ड लिस्ट त्याचा टाईप घेते मी 1.
1 2 3 मला अशी ऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले करायची. तर ऑर्डर्ड लिस्टसाठी OL टॅग टाईप ॲट्रिब्यूट इज इक्वल टू त्याचा 1 हा टाईप घेतला. ठीक आहे. ॲक्च्युअल ऑर्डर्ड लिस्टमधला आयटम डिस्प्ले करण्यासाठी LI टॅग. वेब डिझायनिंग, वेब डिझाईन नंतर तुमचा LI टॅग क्लोज. वेब ऑर्डर्ड लिस्ट टाईप घेतला मी 1. ॲक्च्युअल लिस्ट आयटम ऑर्डर्ड लिस्ट मधला डिस्प्ले करण्यासाठी LI टॅग वेब डिझायनिंग लिस्ट आयटम घेतला आणि LI टॅग क्लोज केला. ठीक आहे. आता नेक्स्ट मला आता ह्यामध्ये एकच लिस्ट आयटम डिस्प्ले करायचं आहे म्हणून मी फक्त वेब डिझायनिंग घेतले. परत मला अजून एक त्याच्यामध्येच दुसरी लिस्ट घेते मी OL, पण त्याचा टाईप मी चेंज करणार आहे. आपले जे 5 टाईप आहेत त्यातला मी दुसरा घेते A, अप्पर केस अल्फाबेटिक लेटर्स, अप्पर केस अल्फाबेटिक लेटर्स घेते. आता त्यामध्ये परत लिस्ट आयटम डिस्प्ले करायचे आहेत मला. तर त्यासाठी HTML कोणते पण घ्या, क्लोज करायचं LI टॅग आणि परत दुसरा एक लिस्ट आयटम घेते जावा स्क्रिप्ट म्हणून आणि LI टॅग क्लोज. ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा मी काय केले, एक हेडिंग दिले दिस इज नेस्टेड लिस्ट. हेडिंग H1 टॅग त्यासाठी यूज केलाय. नंतर ऑर्डर्ड लिस्ट एका लिस्टमध्ये दुसरी लिस्ट पुट नेस्ट करणे म्हणजे काय, एकाच्या आतमध्ये एक पुट करणे. पहिली पुट केलेली ऑर्डर्ड लिस्ट पहिली घेतली, त्यामध्ये टाईप घेतलाय 1 टाईपचा ॲट्रिब्यूट घेतलाय. त्यामध्ये एकच लिस्ट आयटम डिस्प्ले केलाय फक्त वेब डिझायनिंग. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्येच अजून एक ऑर्डर्ड लिस्ट मी डिस्प्ले करते, त्याचा टाईप घेतलाय पण कॅपिटल A, ज्याला अप्पर केस अल्फाबेटिक लेटर्स घेतले. त्यामध्ये 2 लिस्ट आयटम्स घेतले HTML आणि जावा स्क्रिप्ट. ठीक आहे. आता क्लोज करताना दोनदा OL टॅग क्लोज करायचा. का तर आपण दोनदा ऑर्डर्ड लिस्ट ओपन केली किंवा दोनदा क्रिएट केले म्हणून दोनदा OL टॅग क्लोज करायचा. OL दोनदा क्लोज करायचं. तुमचं लास्टला बॉडी टॅग क्लोज आणि HTML क्लोज. ठीक आहे. असा प्रोग्राम तुम्हाला दिला जातो आणि त्याच्यावरून त्याचं आउटपुट लिहायचं असतं की एकाच्या आतमध्येच दुसरी लिस्ट. आता ह्याचं आउटपुट काय येणार आहे तर बघ, आउटपुट फर्स्ट काय हेडिंग डिस्प्ले होणार आहे, दिस इज नेस्टेड लिस्ट. हे हेडिंग डिस्प्ले होणार आहे. दिस इज नेस्टेड लिस्ट. दिस इज नेस्टेड लिस्ट हे हेडिंग तुम्हाला पहिल्यांदा डिस्प्ले होणार आहे. नंतर काय घेतलंय आपण, पहिला OL ऑर्डर्ड लिस्ट टाईप कुठला आहे, पहिला 1. तर 1 डॉट येतो छोटासा. लिस्ट आयटम कोणता आहे, वेब डिझायनिंग. तर इथं काय येणार आहे, वेब डिझायनिंग. वेब डिझायनिंग. ठीक आहे. नंतर परत कोणता सुद्धा लिस्ट आयटम नाहीये की ऑर्डर्ड लिस्ट क्लोज पण नाहीये. त्याच्या आतमध्येच परत एक सेकंड लिस्ट आपण ओपन केले ऑर्डर्ड लिस्टच, पण टाईप कोणता घेतलाय, कॅपिटल अल्फा अप्पर केस अल्फा न्यूमेरिक अल्फाबेटिक लेटर्स. तर A कॅपिटल A पहिला आहे HTML लिस्ट आयटम म्हणून HTML आणि दुसरा आहे जावा स्क्रिप्ट म्हणून A नंतर लगेच काय येणार आहे तुमचं B येणार आहे जावा स्क्रिप्ट. हे आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. दिस इज नेस्टेड लिस्ट 1 वेब डिझायनिंग. पहिली ऑर्डर्ड लिस्टचा टाईप आहे 1, दुसऱ्या ऑर्डर्ड लिस्टचा टाईप आहे कॅपिटल ABC डिस्प्ले करणार आहे. यातले पहिला HTML आणि ऑटोमॅटिकली B येणार जावा स्क्रिप्ट. म्हणजे हे एका आतमध्ये दुसरी आपण ऑर्डर्ड लिस्ट डिस्प्ले केली. तसंच एका ऑर्डर्ड लिस्टमध्ये दुसरी अनऑर्डर्ड लिस्ट पण आपल्याला डिस्प्ले करायला येतं. फॉर एक्झाम्पल बघा, पहिला मी ऑर्डर्ड लिस्ट घेतलं आणि दुसरं UL अनऑर्डर्ड लिस्ट घेतलं. तर अनऑर्डर्ड लिस्टचे 3 टाईप आहेत.
सर्कल, डिस्क आणि स्क्वेअर. तर मी फॉर एक्झाम्पल सर्कल घेते, सर्कल. ठीक आहे. तर आता मला कसे लिस्ट आयटम डिस्प्ले होणार आहेत, हे ए बी जाणार आणि त्याच्या जागी सर्कल. सर्कल म्हणजे आपलं काय येतं, गोल येतो छोटासा किंवा डॉट येतो, त्या सर्कलने मला हे लिस्ट आयटम डिस्प्ले होणार आहे. म्हणजे असं एक वेब डिझायनिंग नंतर HTML जावाच्या पुढं काय येणार आहे, छोटंसं गोल सर्कल येणार किंवा डॉटचं सर्कल येणार. अशा पद्धतीनं नेस्टेड लिस्ट तुमची डिस्प्ले होते. आता ऑर्डर्ड लिस्टच्या मध्ये काय काय वेळेला तुम्हाला टाईप दिला जात नाही. म्हणजे इथं मी टाईप लिहिलाय 1, 1, 2, 3 अशी लिस्ट डिस्प्ले होणार आहे. पण काय काय वेळेस तुम्हाला टाईप दिला जात नाही, डायरेक्ट फक्त OL टॅग दिला जातो. तसंच अनऑर्डर्ड लिस्टमध्ये तुम्हाला टाईप दिला जात नाही, फक्त UL टॅग दिला जातो. अशा वेळेला कोणत्या लिस्ट आयटम्स तुम्ही कोणत्या टाईपचे डिस्प्ले करणार, तर OL मध्ये जर टाईप दिला नसेल तर बाय डिफॉल्ट लिस्ट आयटम 1, 2, 3 ह्या पद्धतीनं डिस्प्ले होतात, अरेबिक नंबर्स. आणि अनऑर्डर्ड लिस्टमध्ये जर लिस्ट आयटम्स टाईप जर दिला नसेल तर त्यामधले लिस्ट आयटम्स सर्कल म्हणजे तुमचं जे डॉट आहे छोटंसं त्या टाईपने डिस्प्ले होतात. डिस्क टाईपने किंवा सर्कल टाईपने, मोस्ट ऑफ द डिस्क टाईपने तुमचे जे काही आहेत ते लिस्ट आयटम डिस्प्ले होतात. ठीक आहे. अशा आपण 4 टाईपच्या लिस्ट बघितलेल्या आहेत आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये, ऑर्डर्ड, अनऑर्डर्ड, नेस्टेड आणि डेफिनेशन लिस्ट. नेस्टेड लिस्ट एकाच्या आतमध्ये दुसरी लिस्ट पुट करणं आणि एकाच लिस्टमध्ये आपण दुसरी लिस्ट पुट करू शकतो. दोनदा क्लोज करायच्या, तसे तर OL UL घेतली तर UL क्लोज करायचा. ठीक आहे. थँक्यू.